Welcome to all students. So in last lecture we have seen the reservoir. Reservoir म्हणजे काय? It is nothing but a tank which is used to store the fluid, that is nothing but a oil or a water for example. सो ह्या लेक्चरमध्ये आपण पुढचा कंपोनंट बघणार आहोत जो हायड्रॉलिक सिस्टीममध्ये आपण यूज करतो, तो आहे हायड्रॉलिक पंप. पंप सर्वांनी शब्द ऐकला असेल. पंपचं काम काय आहे की वॉटर किंवा फ्लुईड सक करायचं काम. वॉटर किंवा फ्लुईडला हाय प्रेशरने सक करायचं काम हे कोण करत आहे? पंप करत आहे. ओके, तुम्ही बघितलं असेल पंपच्या बाहेर असा पाईप जर असेल तर त्या पाईपातून येणारं बाहेर जे वॉटर येतं आहे त्याचं प्रेशर कसं असतं? हाय असतं. म्हणजे पंप काय करतोय? हाय प्रेशरने पाण्याला वर खेचण्याचं काम कोण करणार आहे? पंप करणार आहे. सो त्याच प्रकारचं वर्किंग आपल्याला हायड्रॉलिक सिस्टीममध्ये करायची आहे, ज्याच्यामध्ये टँकचा वर म्हणजे रिझर्वायर नंतर कोणता कंपाऊंड यूज करणार आहोत? वी आर युझिंग द हायड्रॉलिक पंप. ओके, so first important component of any hydraulic system is pump. It plays specific and unique position in the hydraulic system. So what is the definition of pump? So basically it is a mechanical device, बरोबर आहे, mechanical device आहे, which converts mechanical energy into hydraulic energy. मेकॅनिकल एनर्जीच्या साह्यानं त्याचं आउटपुटमध्ये आपल्याला काय भेटणार आहे? हायड्रॉलिक एनर्जी विल बी ॲट द आउटपुट. सेकंड पॉईंट, और आपण त्याला असं म्हणू शकतो, इट इज अ मेकॅनिकल डिव्हाइस विच डिलिव्हर हाय प्रेशर ऑइल टू द हायड्रॉलिक सिस्टीम. असा डिव्हाइस आहे जो हाय प्रेशर ऑइल किंवा हाय प्रेशर फ्लुईड हायड्रॉलिक सिस्टीमला डिलिव्हर करत आहे. ओके, त्याचं जर सेटअप जर बघितलं आपण तर काय असणार आहे? दिस इज अ रिझर्वायर विच कंटेन्स द ऑइल. ओके, हे ऑइल आपल्याला पुढे हायड्रॉलिक सिस्टीमला सप्लाय करायचं आहे. तर हायड्रॉलिक सिस्टीममध्ये सप्लाय करताना ते आपल्याला कोणाला सप्लाय करायचं आहे? कंट्रोल वॉल्व्सला. ओके, तर इथे आहे इनलेट टू द पंप, हा आहे पंप. दिस इज इनलेट, दिस इज द आउटलेट. ओके, इथे असणार आहे लो प्रेशर ऑइल, इथे काय असणार आहे? हाय प्रेशर ऑइल. ओके, दिस इज अ पंप. पंपला स्टार्ट करण्याकरिता इथे आपल्याला काय लागणार आहे? मोटर लागणार आहे, बरोबर. वी रिक्वायर अ मोटर विच सप्लाय एनर्जी टू द पंप. इथे असणार आहे मेकॅनिकल एनर्जी, इथे असणार आहे हायड्रॉलिक एनर्जी. अँड पंप आणि मोटरमध्ये कपलिंग करण्यासाठी वी आर युजिंग हिअर कपलर और कपलिंग. ओके, सो मेन पर्पज or function of the pump is to create flow of oil with desired pressure. ज्या प्रेशरने ऑइल आपल्याला बाहेर फेकायचं आहे, वॉलकडे द्यायचं आहे, ते काम करण्यासाठी वी आर युझिंग द पंप. ओके, द पंप इज कपल्ड अँड ड्रिवन बाय द प्राईम मूवर ऑफ द सिस्टीम विच इज मोस्ट ऑफन अन इलेक्ट्रिकल मोटर. बरोबर आहे, त्याच्यामध्ये ड्रायव्हर कोण आहे? पंपला ड्राईव्ह कोण करणार आहे? तर इथे करणार आहे इलेक्ट्रिकल मोटर. आणि ड्रिवन कोण आहे? चालणार कोण आहे? पंप चालणार आहे. ओके, तर इनलेट साईड ऑफ द पंप इज कनेक्टेड टू द ऑइल रिझर्वायर. बरोबर आहे, इनलेट कुठे कनेक्ट केला? ऑइल रिझर्वायरला. अँड आउटपुट इज कनेक्टेड टू द वॉल, कंट्रोल वॉल. ओके, आणि कंट्रोल वॉल कुठे सप्लाय करणार आहे मग? हायड्रॉलिक सिस्टीमला. ओके, पुढे आपण बघूयात की व्हॉट इज द क्लासिफिकेशन ऑफ द हायड्रॉलिक पंप. ज्या प्रकारचं क्लासिफिकेशन आपण न्यूमॅटिक सिस्टीममध्ये बघितलं त्याच प्रकारचं क्लासिफिकेशन, त्याच प्रकारचे काही कंपोनंट आपल्याला हायड्रॉलिकमध्ये पण दिसणार आहेत. ओके, सो डिपेंडिंग ऑन द मेकॅनिझम यूज टू इन्क्रीज द प्रेशर ऑफ ऑइल. आपण कोणतं मेकॅनिझम यूज केलं आहे ऑइलचं प्रेशर इन्क्रीज करण्याकरिता, आणि व्हॉल्यूम ऑफ ऑइल हँडल बाय द पंप, पंपने किती अमाऊंटचं ऑइल हँडल केलं आहे, आणि स्पेस अवेलेबल फॉर माउंटिंग ऑफ पंप. डिपेंडिंग ऑन दिस क्रायटेरिया त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पहिलं आहे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट, दुसरं आहे नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. सेम न्यूमॅटिकमध्ये आपण जे बघितलं तेच. आणि हे क्लासिफिकेशन
कशावर डिपेंडेंट आहे? अकॉर्डिंग टू द मेथड ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑइल. ऑइल कसं डिस्प्लेस होत आहे फ्रॉम रिझर्वायर टू द आउटपुट. ओके, सो फर्स्ट आपण बघूयात की पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. तर याच्यामध्ये काय होणार आहे? द पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप आर दोज हुज पंपिंग व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम मॅक्झिमम टू द मिनिमम. जेव्हा पंपिंग सायकल होईल, ओके, पंपिंग सायकलमध्ये काय होणार? पहिले येणार मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ ऑइल आणि शेवटी येणार मिनिमम व्हॉल्यूम ऑफ द ऑइल. ओके, म्हणजे याच्यामध्ये पंपची ॲक्शन कशी होणार आहे? स्मॉलपासून लार्जकडे आणि पुन्हा लार्जपासून स्मॉलकडे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतो हा? इट मीन्स दॅट पंपिंग एलिमेंट जो पंप आपण यूज केला आहे तो एक्सपांड्स फ्रॉम स्मॉल टू द लार्ज व्हॉल्यूम अँड देन कॉन्ट्रॅक्टेड टू द स्मॉल व्हॉल्यूम. म्हणजे स्मॉलपासून लार्ज, लार्जपासून स्मॉल. का? कारण की याचा जो पंपिंग व्हॉल्यूम आहे तो कसा चेंज होतो आहे? फ्रॉम मॅक्झिमम टू द मिनिमम. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटमध्ये जर बघितलं तर कोणकोणते पंप आहेत? गिअर पंप, व्हेन पंप, स्क्रू आणि पिस्टन पंप आर त्याचे एक्झाम्पल आहेत. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या पंपमध्ये इनपुट आणि आउटपुट जे आहे त्याची व्हिलॉसिटी कशी असणार आहे? सेम असणार आहे. त्याच्यामध्ये काहीच चेंज होणार नाही आहे. अँड दिस पंप आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ हायड्रोस्टॅटिक पॉवर जनरेटर. त्याला आपण काय म्हणू शकतो? हायड्रोस्टॅटिक पॉवर जनरेटर. पुढे आपण बघूयात की डिपेंडिंग ऑन द मोशन आपण कोणतं मोशन यूज केलं आहे फॉर द पंप. रोटरी मोशन जर असेल तर आपण त्याला काय म्हणायचं? रोटरी पंप. रेसिप्रोकेटिंग पंप जर असेल त्याच्यामध्ये कोणतं मोशन असणार आहे? लिनियर मोशन. आठवते सर्वांना की आपण न्यूमॅटिकमध्ये पण सेम म्हणलं होतं. रेसिप्रोकेटिंगमध्ये आपण काय यूज करणार आहोत? वी आर युझिंग पिस्टन विथ सिलेंडर. अँड फॉर रोटरी पंप वी आर युझिंग द रोटरी मोशन. ओके, दिस इज वन. सेकंड, अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शनल एलिमेंट. पंप तयार करताना कोणत्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन आपण यूज केलं आहे? गिअर पंप म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ गिअर्स. व्हेन म्हणजे पाते, पंख्याचे पाते जे असतात त्या प्रकारचं काहीतरी याचं कन्स्ट्रक्शन असणार आहे. सो व्हेन पंप म्हणजे काय की इट कन्सिस्ट ऑफ व्हेन विथ द रिंग्स. स्क्रू पंप मीन्स इट कन्सिस्ट ऑफ स्क्रू. पुढचा जो प्रकार आहे तो आहे अकॉर्डिंग टू द अरेंजमेंट ऑफ पेअर ऑफ गिअर. त्याच्यामध्ये गिअर यूज करताना आपल्याला 2 गिअर यूज करायचे आहेत. बरोबर आहे. जसं आपण न्यूमॅटिकमध्ये बघितलं, एक असतो ड्राईव्ह आणि दुसरा असतो ड्रिव्हन. ड्रायव्हर और ड्रिव्हन. ओके, त्याच्यामध्ये पण 2 गिअर यूज करणार. एक ॲक्ट करणार ड्रायव्हर, दुसरा ॲक्ट करणार ड्रिव्हन. एक्सटर्नल गिअर पंप म्हणजे काय की मेशिंग जी आहे म्हणजे एकमेकांमध्ये 2 जे अडकले आहेत ते कसे अडकणार? एक्सटर्नली. ओके, मेश म्हणजे गुंतागुंत. इंटरनल गिअर पंप म्हणजे काय की त्यांची मेशिंग कशी असणार? इंटरनली. त्यानंतर गिअरोटॉर पंप हे जर बघितलं तर याच्यामध्ये जो गिअर असणार आहे त्याचा शेप कसा असणार आहे? गिअरोटॉर सारखा असणार आहे. सो याच्यामध्ये डिपेंडिंग ऑन द पेअर आपण कशी बनवली की त्याच्यामध्ये आपण कसं ड्रायव्हर आणि ड्रिव्हन एलिमेंट कसे अटॅच केलेले आहे. डिपेंडिंग ऑन दॅट एक्सटर्नली, एक्सटर्नल, इंटरनल गिअर आणि गिअर ऑफ गिअरोटॉर शेप आर यूज. त्याला म्हणायचं जिओरोटर पंप. आपण त्याला काय म्हणू? जी रोटर पंप. ओके. त्यानंतर व्हेन पंप जर आपण यूज केलं, तर डिपेंडिंग ऑन द बॅलेन्स ऑफ प्रेशर ॲट डिलिव्हरी साईड म्हणजे आउटपुटला प्रेशरचं बॅलेन्स कसं आहे त्याच्यानुसार त्याचे टाईप. एक असणार अनबॅलेन्स, दुसरा असणार बॅलेन्स. म्हणजे काय? प्रेशर इज अनबॅलेन्स ॲट सक्शन अँड ॲट डिलिव्हरी साईड म्हणजे इनपुटला पण आणि आउटपुटला पण अनबॅलेन्स प्रेशर आहे. बॅलेन्स म्हणजे प्रेशर इज बॅलेन्स ॲट सक्शन अँड डिलिव्हरी, दोन्ही साईडला बॅलेन्स प्रेशर आहे. ओके. त्यानंतर अकॉर्डिंग टू द अरेंजमेंट ऑफ पिस्टन जर आपण सर्क्युलर अरेंज केला तर त्याला म्हणायचं रेडियन. ॲक्सियल जर अरेंज केला त्याला म्हणायचं ॲक्सियल पिस्टन. आणि शेवटचं क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द डिस्चार्ज म्हणजे आउटपुट ऑर डिलिव्हरी ऑफ द पंप म्हणजे पंपचं आउटपुट कसं आहे
पहिलं आहे फिक्स डिलिव्हरी, म्हणजे फ्लो रेट कसा असणार आहे, कॉन्स्टंट, त्याच्यामध्ये त्याचा फ्लो कमी जास्त होणार नाही आहे. व्हेरिएबल म्हणजे काय की त्या पंपच्या आउटपुटला आपण त्याचा फ्लो हा ॲडजस्ट करू शकतो ॲज पर डिमांड, म्हणजे आपल्याला ज्या प्रकारचं प्रेशर आउटपुटला हवं आहे, कमी किंवा जास्त, ते आपण ॲडजस्ट करू शकतो विथ द हेल्प ऑफ व्हेरिएबल डिलिव्हरी पंप. तर वेगवेगळ्या प्रकारचे पंपचे जे आहे त्याचं प्रेशर तो किती देतो आहे आणि त्याचा फ्लो रेट कसा आहे आउटपुटला, त्याचा हा चार्ट आहे. त्याच्यावर आपल्याला असं समजतं की रॅडियल पिस्टनचं आउटपुट प्रेशर हे जास्त आहे आणि आउटपुट फ्लो रेट पण कसं आहे, जास्त आहे. त्यानंतर सर्वात कमी जर बघायचं झालं तर कोणाचं आहे, व्हेरिएबल व्हेन आणि फिक्स्ड व्हेनचं आहे. सर्वात लो आउटपुट प्रेशर अँड आउटपुट फ्लो रेट. तर हे झालं आपलं क्लासिफिकेशन ऑफ पंप. यानंतर मी काही व्हिडिओज शेअर करेल. त्या व्हिडिओजमध्ये प्रत्येक पंपचं ॲनिमेशन व्हिडिओ, त्याचं ॲनिमेशन वर्किंग हे दिलेलं असेल, तो सर्वांनी बघायचा आहे. ओके, कारण की याच्यामध्ये काही डिटेल वर्किंग सारखं नाही आहे. प्रत्येकाचं ॲनिमेशन व्हिडिओ आपण बघू, थोडं कन्सेप्ट समजून घेऊ आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस पण त्या व्हिडिओमध्ये आहेत. तर सर्वांनी तो व्हिडिओ बघायचा आहे की टाईप्स ऑफ पंप. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर. उरलेला पोर्शन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. थँक्यू.